नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आणि हा व्हिडिओही जबरदस्त आहे। तुम्हाला व्हॉट्सअपचे नवीन 8 फीचर सांगणार आहे जे तुम्ही आत्ता वापरले पाहिजेत। पण त्याआधी मित्रांनो, जर का तुम्ही नवीन लॅपटॉप वगैरे घेतला असेल तर एक लॅपटॉप बाईंग गाईडचा व्हिडिओ केलाय, नक्की जाऊन बघा। नवीन लॅपटॉप असेल किंवा जुनाही असेल ना, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा। आणि हा अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो प्लीज पूर्ण बघा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, कारण की तुमच्या मौल्यवान सपोर्टची फार गरज आहे। आपलं एकच मराठमोळा चॅनल आहे, त्याला पुढे वाढवायचं आहे आणि म्हणूनच मराठी पाऊल पडते पुढे हे म्हणून सुरुवात करूया। तुम्ही ऑलरेडी बघितलं असेलच, एक नवीन डिझाइन फीचर आलेलं आहे। आधी नॅव्हिगेशन जे ते वरती असायचं, आता खाली आलेलं आहे। हो, तुम्ही जर का सोशल मीडिया कुठले इंस्टाग्राम बघा, ट्विटर बघा, सगळीकडे बघितलं तर ते बॉटम नॅव्हिगेशन आलंय आणि लोकांना त्याची फार सवय लागलेली आहे। आणि त्यामुळे व्हॉट्सअपने काय केलं, लगेच तेच आणलंय। आणि आय थिंक इट इज गुड। म्हणजे जर का तुम्ही बॉटम नॅव्हिगेशन बघितलं, इट बिकम्स व्हेरी इझियर। बॉटम नॅव्हिगेशन इज ऑलवेज व्हेरी युजर फ्रेंडली आणि ते आलेलं आहे व्हॉट्सअपमध्ये। एक फार मोठा फीचर आलेला आहे, सिंगल चॅट लॉक। म्हणजे एखादा ग्रुप असेल किंवा एखादा चॅट जर का असेल आणि त्याला तुम्हाला स्पेसिफिकली लॉक करायचं असेल, तुम्हाला तर माहितीच आहे काही चॅट जनरिक असतात, काही फॅमिली फ्रेंड्स बरोबर असतात, काही थोडे प्रायव्हेट असतात। आणि ते जर का तुम्हाला लॉक करून ठेवायचे असेल, कुणीही बघायला नाही पाहिजे असं तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही त्याला लॉक करू शकता विथ युअर फिंगरप्रिंट। बायोमेट्रिकने तुम्ही लॉक करू शकता। तर ते एक नवीन फीचर आलंय। तर आत्ताच तुम्हाला जर का सारखी भीती वाटत असेल तुमचा फोन कुणाला द्यायचा, कारण की तुम्हाला वाटेल की व्हॉट्सअपचे माझं हे चॅट कोणतरी बघेल, तर प्लीज ते चॅट लॉक नक्की करा। एक फीचर जे मी लिटरली गेले 3-4 वर्षापासून मला पाहिजे होतं, मल्टी डिव्हाइस सपोर्ट। तुम्हाला तर माहिती आहे आम्ही इतके फोन्स टेस्ट करतो, एक वेळेला 2-2, 3-3 फोन्स माझ्याकडे असतात आणि एकाच वरती व्हॉट्सअप असतं, तर मला मल्टिपल फोन्स वरती पाहिजे होतं। तर फायनली मल्टी डिव्हाइस व्हॉट्सअप सपोर्ट आलेला आहे। हो, आतापर्यंत तुम्ही काय करू शकत होता, एक फोन होता, नंतर मग डेस्कटॉप वरती वेब वरती तुम्ही web.whatsapp वरती वापरू शकत होता, पण दुसऱ्या फोन्स बरोबर वापरू शकत नव्हता। आता तुम्ही लिंक डिव्हाइस थ्रू तुम्ही वापरू शकता। 4 वेगवेगळे डिव्हाइसेस आणि प्रत्येक डिव्हाइस वरती स्वतःचं बायोमेट्रिक आहे आणि प्रत्येक डिव्हाइस जे आहे ना ते इंडिपेंडेंट व्हॉट्सअप सारखं चालेल। म्हणजे तुमच्या प्रायमरी फोन वरती जसं व्हॉट्सअप चालतं तसंच दुसऱ्या डिव्हाइस वरती सुद्धा चालेल। त्यामुळे तुमच्याकडे जर का 2 फोन असतील आणि तुम्हाला व्हॉट्सअप एकाच अकाउंट वरचं वापरायचं असेल तर तुम्ही फार इझिली वापरू शकाल। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही प्रायमरी डिव्हाइस वरती व्हॉट्सअप जास्त दिवस वापरलं नाही तर तुम्ही लॉग आउट होताल दुसऱ्या लिंक डिव्हाइसेस बरोबर। तर तेवढं लक्षात ठेवा। आणि व्हॉट्सअप आपण दररोजच वापरतो, असं कधीच होत नाही की एक्सटेंडेड पिरियड पर्यंत आपण व्हॉट्सअप वापरत नाही। पण तुमच्यापैकी कोणी आहे का की जे व्हॉट्सअप अजिबात वापरत नाही? खाली कमेंट्स मध्ये सांगा, आय विल बी सरप्राइज। म्हणजे सलाम आहे त्या माणसाला जो व्हॉट्सअप वापरत नाही। पण हा फीचर येणार आहे, खूपच लवकर येणार आहे। काही ठिकाणी आलेला आहे, फॉर एक्झाम्पल सिंगापूरमध्ये आलेला आहे। ई कॉमर्स व्हॉट्सअपमध्ये ई कॉमर्स आलेलं आहे। हो, बिझनेस व्हॉट्सअप आहे, जिथं तुम्हाला मेसेजेस वगैरे येतात आणि मग तुम्ही क्लिक करून त्यांच्या वेबसाईटवरती जाता, बिझनेसेस जे असतात त्यांच्या वेबसाईटवरती। पण आता तुम्ही ऍक्च्युअल प्रॉडक्ट जे आहेत ते व्हॉट्सअपच्या आतमध्येच बाय करू शकाल। येस, हा सिंगापूरमध्ये फीचर आलाय, इंडियामध्ये रोल आउट खूपच लवकर आहे। म्हणजे बेसिकली व्हॉट्सअप जे आहे ना, हे एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सुद्धा होतंय। वाव, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग। म्हणजे त्याचे काही फायदे सुद्धा आहेत आणि नुकसान सुद्धा आहे। पण विचार करा, जर का तुम्ही प्रॉडक्ट्स व्हॉट्सअपवरतीच बाय करायला लागला तर काय होईल? ओ माय गॉड, दॅट्स अ बिग फीचर कमिंग। स्टेटस अपडेट, बऱ्यापैकी नवीन फीचर्स चाललेत स्टेटसमध्ये सुद्धा। म्हणजे आता जर का तुम्हाला फक्त काहीच लोकांबरोबर ते स्टेटस शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। प्रायव्हेट ऑडियन्स सिलेक्टर असं तुम्ही करू शकता। म्हणजे समजा तुमचे 25 मित्र आहेत, त्याच्यामध्ये 10च लोकांना तुमचं स्टेटस दाखवायचं असेल ते तुम्ही करू शकता। व्हॉइस स्टेटस आलेलं आहे, स्टेटसचे रिॲक्शन्स आता इमोजीज मध्ये तुम्ही देऊ शकता। स्टेटस प्रोफाइल रिंग जी आहे ती आता आली आहे। म्हणजे नवीन जर का अपडेट आलेलं असेल तर ती रिंग तुम्हाला दिसेल, बाहेरनं तुम्हाला कळेल की हा ह्याचा नवीन स्टेटस आलाय। टच केलं की तुम्हाला लगेच तो स्टेटस दिसेल। लिंक प्रिव्ह्यूज सुद्धा स्टेटस मध्ये दिसेल। सो नवीन फीचर स्टेटस मध्ये भरपूर आलेले आहेत। अजून एक फीचर मित्रांनो जो मल्टी डिव्हाइस सपोर्ट बरोबर मला पाहिजे होता बरेच वर्षापासून व्हॉट्सअप मध्ये, मेसेज एडिटिंग फीचर। म्हणजे मी इतक्या गडबडीत सारखं काही ना काहीतरी टाईप करत असतो, नेहमी चुकतं आणि मेसेज गेल्यानंतर मला कळतं की अरे आपण काय पाठवलंय, की हा टायपो झालाय, काहीतरी चूक झालेली आहे, हा शब्द रॉंग झालेला आहे, वगैरे वगैरे वगैरे। पण आता मेसेज एडिट आलेलं आहे, म्हणजे तुम्ही पाठवल्यानंतर सुद्धा त्या मेसेजला एडिट करू शकता। पण लक्षात ठेवा, पहिल्या 15 मिनिटातच। मग माझ्यासाठी तर फार फायद्याचं आहे। तुमच्यासाठी हे फायद्याचं आहे का? किती लोक चूक करतात आणि मग मेसेज पूर्ण डिलीट करतात आणि मग परत ते टाईप करतात। म्हणजे ते मी आतापर्यंत करत होतो, पण आता मला गरज नाही मेसेज एडिटमुळे। मित्रांनो, एक गोष्ट सांगू, आजकाल व्हॉट्सअपवरती इतके स्कॅम होत आहेत, म्हणजे ते विचारू नका। लिटरली तुम्हाला फॉरेन कंट्रीजवरनं कॉल्स येतात। पहिल्यांदा एकदा कॉल येतो, मग त्याच्यावरती
मेसेजेस मेसेज वगैरे येतं. आय एम टेलिंग यू, हे जे अननोन कॉलर्स असतात ना त्याच्यापासून लांब राहा. आणि त्यासाठी एक फीचर आलेला आहे, अननोन कॉलर्सला सायलेंट करायचा. हो, तुम्ही सायलेंट करू शकता, तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येणार नाही जर का एखाद्या अननोन कॉलरनी तुम्हाला कॉल केला तुमच्या व्हॉट्सअप वरती. तर हा म्हणजे नंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळेल की हा मिस्ड कॉल वगैरे. पण प्लीज कॉल्स असे जे येतात ना अननोन कॉलर्स कडनं ते कधी घ्यायचे नाहीत. ऍक्च्युली तुम्ही हा फीचर वापरा आणि सायलेन्स करून टाका. सगळे अननोन नंबर्स वरनं कॉल येणार आहे ऑन व्हॉट्सअप. आणि एक चांगला फीचर आलेला आहे, हा सुद्धा फार गरजेचा होता. आपण भरपूर म्हणजे व्हॉट्सअप वरती आपण सगळ्यात जास्त काय शेअर करतो, म्हणजे टेक्स्ट मेसेजेस तर करतो पण सगळ्यात जास्त फोटोज पाठवतो. पण तुम्ही एक नोटीस केलंय का, जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा सुंदर एखादा फोटो असतो तो अपलोड करताना व्हॉट्सअप वरती, तर त्याची क्वालिटी डाऊन होऊन जाते, तो कंप्रेस करतो म्हणजे जास्त डेटा जाऊ नये म्हणून. पण आता एक फीचर आलेला आहे की तुम्ही बेस्ट क्वालिटी फोटोज अपलोड करू शकता. म्हणजे ओरिजिनल क्वालिटीमध्ये ते फोटो तसेच्या तसे जातील. तुम्हाला सेटिंग्स मध्ये जायचे, स्टोरेज मध्ये जायचे आणि अपलोड इमेज क्वालिटी, हे ऑटो, बेस्ट क्वालिटी किंवा डेटा सेव्हर असे तीन ऑप्शन आहेत. जर का बेस्ट क्वालिटी केलं तर बेस्ट क्वालिटी म्हणजे तुमचे फोटोज जातील ज्यांना कुणाला तुम्ही पाठवताय. तर हे 8 फीचर्स होते मित्रांनो. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती माहिती होते हे तुम्हाला मला सांगायचं आहे. मला माहिती पाहिजे की आमची जी जनता आहे त्यांना किती व्हॉट्सअप बद्दल माहिती आहे, जी गोष्ट तुम्ही रोज वापरता त्याच्याबद्दल किती माहिती आहे, नवीन फीचर्स आले हे तुम्हाला किती लोकांना माहिती आहे. प्लीज मला सांगा या 8 फीचर्स पैकी तुम्हाला कुठले कुठले फीचर्स माहिती होते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.